महाराष्ट्रामध्ये राजकीय मेळाव्यांची आणि त्यातही दसरा मेळाव्यांची मोठी परंपरा आहे आणि गेले काही वर्ष महाराष्ट्रातल्या ज्या दसरा मेळाव्यांची चर्चा असते त्यातला अर्थातच शिवसेनेचे आता 2-2 मेळावे होतात, पण त्याच्याही पलीकडे मुंबईच्या बाहेर होणारा सगळ्यात मोठा मेळावा म्हणजे पंकजा मुंडे यांचा होणारा मेळावा. पूर्वी तो भगवानगडावर होतो आहे, आता त्यांनी स्वतःचं वेगळं ठिकाण गेले 11 वर्ष त्या करतात. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा आता सध्या मराठवाड्यामध्ये आलेला जो भीषण पावसाळ्याची जी परिस्थिती आहे, हे सगळे मुद्दे आहेत. आणि याच्या पार्श्वभूमीवरती पंकजा मुंडे काय बोलणार? त्यांनी गेल्या वर्षी मंत्री म्हणून केलेलं कमबॅक, याच्यानंतर बहुधा त्यांचा हा पहिलाच मोठा इंटरव्ह्यू असा आणि भरपूर गोष्टी आपल्या आला त्यांच्याशी बोलण्यासाठी आहेत. पंकजा मुंडे यांचं स्वागत करतो स्टुडिओमध्ये. खूप खूप स्वागत आहे तुमचं. मी जसं म्हटलं की सुरुवात सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा जो सध्या राज्यात जी भीषण परिस्थिती झाली आहे, तुम्ही आता काल ग्राउंडवरती होतात, फील्डवरती होतात, परिस्थिती आहे आता मराठवाड्यातली परिस्थिती साधारणपणे काय आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये विशेष करून कशी आहे? मराठवाड्यामध्ये आणि नाशिक डिव्हिजन म्हणजे जळगाव वगैरे भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. लातूरमध्ये, धाराशिवमध्ये, बीडमध्ये, जालन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. म्हणजे मी बोलताना कालही असं म्हणाले की अनेक वर्ष म्हणजे मुंडे साहेबांनी गोदा परिक्रमा केली होती तेव्हा एवढा महापूर नदीला आला होता. 20 वर्ष झाले त्याला एक्झॅक्ट. त्या आता 20 वर्षानंतर एवढा पाऊस, याहीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे त्याहीपेक्षा. आणि मराठवाडा नेहमी पावसासाठी याचना करणारा मराठवाडा की पाऊस यावा, पावसाचे उपकार व्हावे आणि वरच्या भागातल्या धरणातनं आम्हाला पाणी मिळावं पिण्याचं. म्हणजे आम्ही पिण्याच्या पाण्यावर एवढाच क्लेम करू शकत होतो. पण आता काय झालं की धरणातला विसर्ग आणि भरपूर अतिवृष्टी म्हणजे अनइमॅजिनेबल असा पाऊस, त्यामुळे मराठवाड्यातील आमच्या या जिल्ह्यांची परिस्थिती प्रचंड म्हणजे ते दुःख मी नाही शब्दात सांगू शकत. लोकांची घरं वाहून गेलेत, लोकांना खायला नाही आहे, जमिनी वाहून गेल्या आहेत, शेतीचं नुकसान झालं आहे, अशी परिस्थिती आहे. आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळेच जण आपापल्या ठिकाणी बांधावर गेले आणि त्याचा परिणाम लोकांना आम्ही दिलासा देण्यामध्ये चांगला झाला आणि आम्ही लवकर लोकांना मदतही करू असा मला विश्वास वाटतो. यंदाचा दसरा मेळावा एका विशिष्ट परिस्थितीमध्येही होतो. म्हणजे एकतर ही परिस्थिती आहेतच, त्याच्यामध्ये त्याच भागातनं येणारा किंवा महाराष्ट्रभरातनं येणारा आहे, बहुतांश ठिकाणी फटका ह्या पावसाचा पडलेला आहे. पण दुसरी एक परिस्थिती आहे की नुकतंच महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा निर्णय झाला आहे. ओबीसी समाजामध्ये म्हणजे मी जो काही दिवसांमध्ये आम्ही जे फिरतो आहे किंवा काही लोकांशी बोलतो आहे, ओबीसी समाजामध्ये एक प्रकारची कुठेतरी अस्वस्थता त्या GR नंतर आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही ह्या सगळ्या लोकांची चर्चा करतात, बोलतात आणि ह्याच्यावरही बोलणार आहात? नाही, कारण हा जो मेळावा आहे हा मेळावा हा एक परंपरा आहे. ती अनेक वर्ष आम्ही करतो. आम्ही सीमोल्लंघन भगवान बाबांच्या साक्षीने त्यांनी सुरू केलं होतं आणि ते करत आलेलो आहोत. मुंडे साहेबांनी अनेक वर्ष केलं. जवळपास 25 वर्ष दसऱ्याला मुंडे साहेब जात आहेत. 15, 16, 17 वर्ष झाले मी दसऱ्याला स्वतः जात आहे. आणि ह्या सगळ्यांच्या मागे आम्ही नसून आमचे लोक आहेत ज्यांची इच्छा होती की ही परंपरा कंटिन्यू व्हावी. त्या दसऱ्याचं आज जर तो दसरा मी डिक्लेअर केला असता अशा परिस्थितीत तर म्हणावं लागलं असतं की त्याला काहीतरी समीकरणात. पण हा दसरा 11 वर्ष अविरत चालू आहे आणि नॅचरली प्रत्येक दसऱ्याला एक संघर्षमय परिस्थिती निर्माण होते मात्र कोणत्या ना कोणत्या कारणाने. म्हणजे ती वेगवेगळे कारणं असतात दरवेळी. आणि आता आपल्याला असं वाटत असेल की अरे ही परिस्थिती आहे, पण मला वाटतं दसरा त्याच्या पलीकडचे आहे. तो काही कुठल्या विषयाला घेऊन तो दसरा नाही, तर तो एक आमची परंपरा आहे. तिथे येतो लोक, आपल्या नेत्याला ऐकतात, तिथून ऊर्जा घेऊन जातात. तर त्याचा आणि याचे संबंध नक्कीच येणार नाही. पण तुम्ही बोलताना पहिला हा विषय म्हटलात की आता ओबीसीमध्ये अस्वस्थता आहे, तर ही नक्कीच आहे आणि ही नाकारणं हे असत्य होईल असं म्हणलं तर. ती नक्कीच आहे. ती सुप्तपणे बरेच दिवस होती, पण मला वाटतं आता ती दृष्टपणे दिसायला लागलेली आहे आणि ती नक्कीच असणार आहे. ते नैसर्गिक आहे, कारण सामाजिक मागासलेपण ही पिढा फार वेगळी आहे. आर्थिक मागासलेपण वेगळं आणि सामाजिक मागासलेपण वेगळं. म्हणजे आपण जर महाभारताचा उल्लेख करायचा ठरवला तर आपण नेहमी एका योद्ध्याचा उल्लेख करत असतो, तो म्हणजे कर्ण. तो किती मोठा योद्धा होता, तो किती पराक्रमी होता, तो किती दानशूर होता. त्यांनी स्वतःची कवचकुंडले देखील काढून दिली, पण त्याला सूतपुत्र म्हणून हिणवलं गेलं त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये. म्हणजे त्याचं योगदान, त्याचं योद्धा असणं, त्याचं शूरवीर असणं मोजलं नाही गेलं तर त्याचं सूतपुत्र असणं त्याला त्याच्या जीवनामध्ये काय कारणे ठरले. तर हे जे असतं ना ह्याला म्हणतात सामाजिक मागासलेपण. आणि मराठा समाजाची जी पिढा आहे
जी अनेक वर्ष सत्तेमध्ये असून देखील, सर्व सत्तांच्या पदांवर असून देखील मराठा समाजातला जो गरीब वर्ग आहे तो गरीब वर्ग हा खितपत पडलेला आहे. त्यांना शिक्षणापासून तो वंचित आहे, नोकऱ्यांपासून तो वंचित आहे आणि त्यामुळे निसर्गतः तो आर्थिकदृष्ट्या सुद्धा मागासलेला आहे आणि ही त्यांची पीडा आहे. याच्यावर मुंडे साहेब जेव्हा होते तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की आम्हाला मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. जेही मी वेळोवेळी म्हणाले की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण राजकीय आरक्षणाची मराठा समाजाला गरज नाही, कारण सर्वत्र मराठा समाज सर्व मोठं आणि मुख्य पदावर नेहमी राहिलेला आहे. काय होतं, काय ओबीसी नेत्यांची याच्यावरती भूमिका खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे आता आम्ही बघतोय भुजबळ साहेब याच्यावरती बोलताना ते सरळ म्हणतात की आमच्या ताटातला दिला जाणार नाही. ओबीसी मधला एक मोठा घटक म्हणतोय, अनेक नेते याच्यावरती बोलतात की ती भावना आहे ओबीसींच्या मनामध्ये, एक इन्सिक्युरिटी आहे सध्या की आमच्या ताटातलं जात आहे. सरकार म्हणतंय की आम्ही कोणाच्या ताटातलं काढून कोणाला देत नाही आहे. आरक्षणामध्ये एक वाटेकरी तर नक्कीच वाढतोय, त्यामुळे ती भीती आहेच ना ओबीसी समाजामध्ये, ती कशी घालवाल? तर ती भीती आमच्या निर्णयातनं घालवावी लागेल आणि मुळामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भातल्या विषयामध्ये सरकारने 2 कमिट्या केल्यात आता. एक मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेणारी कमिटी आणि ओबीसी समाजाच्या हिताचे निर्णय घेणारी कमिटी, या 2 कमिट्या आहेत. जेव्हा मी सरकार नाही आहे तेव्हा मी इतर व्यासपीठावर बोलणं हा विषय वेगळा, पण मी आता स्वतः सरकार आहे, मी सरकारचा एक घटक आहे आणि मी त्या कमिटीमध्ये आहे, तर तेव्हा मी कमिटीमध्ये हिताचे विषय बोलतीये आणि ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करते. मी हे पण म्हणाले होते की जे सर्टिफिकेट दिलेली आहेत त्या सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये चुकीचे सर्टिफिकेट दिले जाऊ नये ह्याची खात्री करावी, कारण साहजिक आहे ह्याचा परिणाम जे ऑलरेडी मागासलेले आहेत, आर्थिकदृष्ट्याही आहेत आणि सामाजिकदृष्ट्या आहेत, त्यांच्यासाठी. बघा, आपलं एक मला कधी कधी वाटतं अज्ञान फार आहे लोकांमध्ये. जेव्हा आरक्षण आपण मागतो ना, तर आरक्षण कोणालाही द्यायचं असेल तर त्याला क्रिमी लेअर आहे. म्हणजे अगदी एस टीला पण जर एखादा सरकारी अधिकारी असेल तर त्यांच्या मुलांना तो आरक्षणाचा लाभ घेता येत नसतो. तर बेसिकली आरक्षणला क्रिमिनलच आहे, ते ओबीसी असो किंवा काय. महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ही रचना केली होती तेव्हाचा लढा काय होता? मंदिरात येऊ दिलं जायचं नाही मागासलेल्या लोकांना, पाण्याला, आडांना, विहिरींना, हँडपंपला हात लावू दिला जायचा नाही, म्हणजे अगदी पाण्यात तडपून मेले तरी देखील त्यांना स्पर्श करू दिला जायचा नाही. ही जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेमध्ये आरक्षण हे आवश्यक होतं आणि ते मुख्य प्रवाहात आणण्यासाठी होतं. आपण आता त्या विचारांनीच परत प्रभावित व्हायचं का? आपण पुढे जायचं, पण अजूनही ती व्यवस्था नाही गेलेली ना. अजून तुमच्याही गावात तीच व्यवस्था आहे, माझ्याही गावात व्यवस्था आहे. आपण गेल्या गेल्या आपल्याला कोणती वस्ती सापडते? आपल्याला बौद्ध वस्ती सापडते, मग आपल्याला मातंग वस्ती सापडते, मग आपल्याला कुंभारवाडा सापडतो, मग आपल्याला धनगरवाडा सापडतो, आहे की नाही? ही व्यवस्था आहेच आहे ना. पण ही व्यवस्था जोपर्यंत सगळे मिळून मिसळून काम करत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण ही व्यवस्था जेव्हा भिंती उभा करते तेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतं.